घोडदळाच्या पाठीमागे पायदळ आहे, पायदळाच्या पाठीमागे सुखपाल आहे, सुखपालाच्या पाठीमागे राजांची पालखी आहे, राजांच्या पालखीच्या पाठीमागे शंभू राजांची पालखी आहे, त्याच्या पाठीमागे 2 रिकामे हौदे असलेल्या हत्तीणी आहेत आणि त्याच्या पाठीमागे उंट आणि बैल सामानाची ने आण करण्यासाठी आहेत आणि मोजकेच 250-300 मावळ्यात मराठ्यात की ज्यांचा सगळ्यांचा एकजात वेश तुर्की असल्यासारखा आहे, भगवाधारी आहे, असा जो डौल आहे तो डौल कुणी आजही मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या सर्वोच्च बॉसला भेटायला जात असाल तरी सुद्धा आपण कुठल्या अभिमानानं गेलं पाहिजे आणि स्वतःची ताकद, स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा रुबाब कसा असला पाहिजे याचं हे उदाहरण आहे. आग्र्यामध्ये गेल्यानंतर तर पत्रकांमध्ये लिहिलंय की बघताच क्षणी राजा वाटावा, देखताच क्षणी राजा वाटावा, चौकशीही करायची गरज नाही असं राजांचं व्यक्तिमत्व आहे. झाले 5 मार्चला पहिल्यांदा आलेत औरंगाबादला, जे आपण आता संभाजीनगर म्हणतोय, आणि त्याच्या दुतर्फा लोक जमली आहेत राजाला बघायला. का जमली आहेत? कारण असा राजा येतोय की ज्या राजांनी अफजल खानाचा कोतळा त्याच्या 10,000 फौजेच्या समोर काढला आहे. हिंदुस्थानच्या बादशहाचा मामा शास्ता खान की ज्याची लाखाच्या फौजेत शिरून 3 बोट कापली आहेत, 150 कोस दूर जाऊन बादशहाच्या दाढीला हात घातलाय, सुरत लुटली आहे, सिद्धीच्या वेड्यातनं बाहेर पडलेत. असं करणारा राजा जो आहे त्याला पाहायचं आहे. अहो, इतक्या अफवा उठल्यात शास्ता खानाची बोट कापल्यापासून. तो शास्ता खान तर घाबरलाय, पण तो सांगत सुटलाय, शिवाजी राजा अचानक भिंतीतनं प्रकटतो, जमिनीतनं बाहेर येतो, 50 फूट उडी मारतो. अशा अफवा लोकांमध्ये पसरल्या आणि अख्खं औरंगाबाद रस्त्याच्या कडेला दुतर्फा जमलेला आहे. कशासाठी? तो राजा पाहिला की ज्या राजाचं कर्तृत्व हे लोकांच्या कानापर्यंत असं पोहोचलेलं आहे. आणि तिथे सुभेदार आहे त्यावेळेच्या औरंगाबादचा. मी उल्लेख आता सध्या औरंगाबाद अशासाठी करेन की त्यावेळेसच्या कागदपत्रात औरंगाबादच आहे आणि शंभूराजे शिवाजीराजांबरोबर आहेत. तेव्हा त्या औरंगाबादमध्ये सबशिकन खान नावाचा एक औरंगजेबाचा सुभेदार आहे. थोडा घमेंडी आहे, थोडा मगरूर आहे, अहंकारी आहे. खरं तर बादशहानं आदेश दिलेत बरं का, शिवाजीराजे येत आहेत, त्यांचं स्वागत कसं करावं. कुणाला आदेश दिलेत माहिती आहे? जे रस्तीचे सुभेदार आहेत, ठिकठिकाणचे सुभेदार आहेत, त्या प्रत्येकाला सांगितलंय की साक्षात शहजादा येतोय त्याप्रमाणे राजांची बडदास्त ठेवली जावी. हे काही सन्मान करायचं म्हणून नाही, त्याचा सापळा एकदा आग्र्यात येऊ दे तोपर्यंत राजांचा बेत बदलायला नको आहे. त्याचे आदेश आहेत की शहाजाद्याप्रमाणे तुम्ही स्वागत करा. आणि हा जो औरंगाबादचा सुभेदार आहे ना, सबशिकन खान, त्याला असं वाटतं शिवाजी राजा हरलाय, पुरंदरचा तह झालाय, काय त्याला मान द्यायचा आहे. तो आपल्या घरात बसलाय अधिकाऱ्यांसहित आणि स्वतःच्या पुतण्याला पाठवलाय. कशासाठी? राजांना घेऊन या म्हणून सांगितलंय. पुतण्या राजांकडे येतो, राजांना निरोप देतो. राजे एकदा खात्री करतात, सबशिकन खान साहेब आजारी आहेत का? पुतण्या म्हणतो नाही, तुम्हाला त्यांनी घरी बोलावलंय. यानंतर अनुल्लेखानं मारणं काय असतं राजे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मिर्झा राजा जयसिंग आल्यानंतर ज्या हवेलीवर उतरतो त्या हवेलीमध्ये राजे गेलेत त्या पुतण्याकडे आणि सबशिकन खानाकडे लक्षही दिलं नाही. तो पुतण्या येतो खानाकडे आणि खानाला सांगतो असं घडलंय. आता खानाला काय आठवतं? बादशहानं वर्ण आदेश आहे, साक्षात शहजाद्याप्रमाणे बडदास्त ठेवावी आणि आपल्याकडनं काय घडलं गेलंय तो तसाच अधिकाऱ्यांच्या सहित धावत राजांकडे आलाय. हे जे उदाहरण आहे ना, हे आम्हाला स्वत्व टिकवणार आहे, स्वत्व सांगणार आहे की ज्या वेळेस आमचं
आमचा कोणी उल्लेखही करत नसेल, आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि आमच्या अभिमानाला स्वाभिमानाला कोणीतरी ठेच पोहोचवत असेल, तर त्याला अनुल्लेखानं त्याची जागा कशी दाखवायची याचं हे उदाहरण आहे. सबशिकन खान जो स्वतःच्या घरात बसलाय, तो सगळ्या आपल्या असलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन राजांकडे येतो आणि साळसूतपणे माफी मागतो की राजे साहेब, आमचं थोडं दुर्लक्ष झालं, पण तुम्ही माफ करा आणि आमच्या घरी चला. राजांना माहिती आहे, एखाद्या माणसाला जाणीव झाली तर ताणायचं नाही, कारण वाट खर्च जो आहे तो याच्याकडेच ठेवलेला आहे. राजे त्याच्या घरी जातात, त्याच्याशी गप्पा मारतात. लवचिकही किती असावं, स्वतःचा स्वाभिमान बाळगून त्याचंही उदाहरण आहे. राजे त्याच्याशी गप्पा मारतात आणि सकाळी पुढची मोहीम चालू करताना 1,00,000भराची जी वाट खर्चाची तरतूद केली आहे ती घेऊन राजांचा पुढचा प्रवास सुरू होतो. जामनेर, रावेर तिथे आपली तापी नदी ओलांडली जाते. तापी नदी ओलांडली जात असताना पुढचा प्रवास होत असता औरंगजेबाची पत्र आली. बरं का, पत्र अतिशय हे प्रकरण मजेशीर आहे. औरंगजेब बघा कसं करतोय. मराठी अर्थ असलेली मी वाक्य सांगतो. मराठी वाक्य अशी आहे, भेटी अंती बहुत सत्कार पाहून ताबडतोबीनं निरोपीचे विडे दिले जातील. तुर्तास पोशाख पाठवत आहे, त्याचा स्वीकार करावा. मिर्झा राजांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही येताय मजल दरमजल करत, कोणताही मनात अंदेशा बाळगू नका. भेटी अंती बहुत सत्कार पाहून निरोपाचे विडे दिले जातील. राजांच्या मनात काय, आपल्याला स्वतंत्र राजा म्हणून बोलावलं जात आहे, आपला सत्कार होणार आहे, आपला सन्मान ठेवणार जात. राजे काही सत्काराला भुललेले नव्हते. सत्कार व्हावा अशी अपेक्षा नाही, पण आपला अभिमान राखला जाणार आहे याची हमी जणू औरंगजेब देतोय. त्याचं पत्र सांगताय ते राजांनी गृहीत धरलेलंच आहे. रामसिंगाचीही पत्र येत आहेत. मिर्झा राजाचा मुलगा रामसिंग, बरं का, रामसिंगाची पत्र राजांना येत आहेत की तुम्ही 11 मेला दुपारी पोहोचाल असं या. का? 12 मेला चांद्रमासाप्रमाणे औरंगजेबाचा वाढदिवस आग्र्यामध्ये साजरा होणार आहे आणि त्यासाठी दिल्लीतनं 1400 गाड्या भरून संपत्ती ही आग्र्याला आणली आहे. का आणली आहे हो? कारण नुकताच काही दिवसापूर्वी बापाचा त्यानं खून केलेला आहे. जनता अस्वस्थ आहे आणि हा जो असंतोषाचा उद्रेक आहे तो भडकू नये म्हणून आपल्या असलेल्या संपत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. जे प्रांतोप्रांतीचे राजे आहेत त्यांच्यावर असा वचक बसवायचा आहे की त्यांना वाटलं पाहिजे औरंगजेबाची सत्ता किती मोठी आहे, आपण किती टिकणार, आणि त्यातल्या त्यात शिवाजीराजांना हे दाखवून द्यायचं आहे. म्हणून 12 मेच्या आत या असा आग्रह रामसिंग करतोय. राजे निघालेत. जामनेर, रावेर, बऱ्हाणपूर, इथून पुढे खांडवा, हांडिया आणि त्या ठिकाणी तापी नर्मदा नदी ओलांडली आहे. राजे भोपाळला आलेत. मग बेराज आहे, सिरोसिया आहे, त्याच्यानंतर शिवपुरी आहे आणि मग नरवीर आहे आणि नरवरची घाटी ज्याला म्हणतात ती, तिथनं ग्वाल्हेर आहे, सिरोना आहे, धोलपूर आहे, चंबळ नदी ओलांडली आणि आता राजे आग्र्याच्या अगदी 3 कोसावर आलेत. म्हणजे त्या काळी औरंगजेबाच्या बादशहाच्या दरबाराची पद्धत कशी होती तुम्हाला सांगतो.